दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 153 कापूर मागणे तथा परहिवा दुटी श्रीचरणी विध्वंसणे। एके दिवशी राऊळांनी सकाळीच खाण्याचा कापूर मागितला। राऊळ हट्ट करत म्हणाले, आवो मेला जाय उद्यभास्कर कापूर देवो म्हणे। भटोबास आणि भाईंभटांनी मठात राऊळांसाठी पदार्थ साठवण्याच्या कोठारात पाहिले, पण उद्यभास्कर नावाचा कापूर संपला होता। त्या प्रदेशातही तो कापूर उपलब्ध नव्हता। म्हणून भाईंभट भटोबासांना म्हणाले, भटो, भांडारी कापूर सरला आणि देसीही जोडे। तरी काय करावे पा? राऊळ म्हणाले, आवो देवगिरीसी जाय म्हणे। कटकी भांडारियाचीये स्थळघरी धाकटीये मांदुसे आमुकाची आमुकी तुकी असे। राजाच्या भांडाराच्या तळघरात एका लहान पेटीमध्ये आमुक एक तुलनेचा कापूर आहे। ह्यावर भाईंभट भटोबासांना म्हणाले, तरी आता चाला जावो आणि काही उच्च वस्त्रही आणू। भटोबासही म्हणाले, बर्वे होय। चाला। भाईंभटांनी 100 आसू सोबत घेतले आणि दोघे कटक देवगिरीला निघाले। सतप्रवास करत एकाच गावात दुसरा मुक्काम न करता भटोबास आणि भाईंभट कटक देवगिरीला पोचले। त्याच काळात देवगिरीच्या राजाने नगरातल्या काही विद्वान पंडितांना प्रश्न संदेह विचारला होता, पण त्या विद्वानांपैकी कोणालाच त्याचे नेमके उत्तर देता आले नाही। म्हणून राजाने पुरोहिताकडून नगराच्या चौकात 1000 आसूंची पोटली उभारून संदेश लिहिला, हा आमचा प्रश्न आपलेनी विद्येचेनी पुरुषार्थे जो निर्वचिल तो सहस्र पोटळी पावे। आपल्याकडे असलेल्या विद्येच्या आधाराने जो आमच्या प्रश्नाचे योग्य ते उत्तर देईल, आमचा संदेह दूर करेल, त्याला ही सहस्र आसूंची पोटली मिळेल। तिथे काही रखवालदारही बसवले। ही 1000 आसूंची पोटली उभारल्याचे ऐकून अनेक गावातून अनेक विद्वान पंडित आले, पण कोणालाही ती पोटली तोडता आले नाही। पोटलीजवळ रखवालदार बसले होते तेव्हा भटोबास आणि भाईंभट तिथे पोचले। तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि भाईंभट भटोबासांना म्हणाले, हे सहस्र पोटळी तोडू। सीधे गोसावियांचीये भांडारीचे द्रव्य जे वेचावे ते हेची वेचू। ही सहस्र आसूंची पोटली तोडू। जे राऊळांच्या भांडारातून द्रव्य आणले ते खर्च न करता ह्या पोटलीमधले द्रव्य खर्च करू। भटोबासांना ही ते पटले आणि त्यांनी मान्य केले। भटोबासांच्या संमतीने भाईंभट आसूंच्या पोटलीजवळ गेले, पोटली तोडली आणि सर्व आसू भटोबासांच्या पिशवीत घातले। पोटलीजवळ जे रखवालदार होते ते लगेच पुरोहिताकडे सांगायला गेले। ते पुरोहिताला म्हणाले, 2 ब्राह्मण आले असती, तेही सहस्र पोटळी तोडिली। पुरोहित चौकात पाहायला आला, पण त्याने भाईंभटांना ओळखले नाही आणि तो उद्धटपणे म्हणाला, तुम्हा केस नाही, तुम्हा बोडकेयासी काय बोलो? तुम्हा पुरुषार्थची नाही, तुमच्याकडे केस नाही। तुमच्यासारख्या केस नसलेल्या संन्यासांशी काय चर्चा करणार? तुमच्याकडे तर पुरुषार्थच नाही। त्याला उत्तर देत भाईंभट म्हणाले, पुरुषार्थ हे नाव काय केसासी की विदेसी? आणि केसकरासी बोलाल तरी केस सामान्य वनितासी असती, तयासी बोलाल ना। सेंडीकरासी बोलाल तरी सेंडिया राणीचेया गोवळासी असती, तयासी बोला ना। सीखासूत्र तयासी बोलाल तरी सीखासूत्र गुरुवासी असे, तयासी बोला ना। विदेसी जर बोलाल तरी विद्वांसानावे सूर्यो मी भाईया पुसा माते। मी परीक्षा देईन, पुरुषार्थ हे काय केसामुळे असते की विद्येमुळे? केसांमुळे असेत म्हणाल तर वेश्येकडे लांबसडक दाट केस असतात तर त्यांच्याशी चर्चा कराल, की शेंडी असलेल्यांशी म्हणाल तर राणीच्या गोवयाकडेही शेंडी असते, मग त्यांच्याशी चर्चा करा। आणि जानवे आणि शेंडी दोन्ही म्हणाल तर देवळातल्या पुजाऱ्यांकडे असते, मग त्यांच्याशी चर्चा करा। पण जर शास्त्राने चर्चा करणार असाल तर विद्वानांमधला सूर्य मी भाईया। विचारा मला, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईन। पुरोहिताने आश्चर्याने विचारले, हे काय सराळेकार भाईंभट ते तुम्ही? मान्य करत भाईंभट म्हणाले, ना हो पुरोहित। भाईंभटांना आदराने राजमहाल नेले। राज दरबार भरला।
नंतर राजासमोर विद्वानांची चर्चा झाली. भाईंभटांनी योग्य ते उत्तर देऊन प्रश्न सोडवला. नेमका काय प्रश्न होता ते माहीत नाही. पुरोहिताने भाईंभटांना मानाची शाल घातली आणि विजयपत्र सर्टिफिकेट दिले. लिळा फार मोठी असल्याने पुढची लिळा उद्या पाठव. ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व.